नमस्कार मित्रांनो, तुमचं मायस्कूल चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण एका लोभी राजाची गोष्ट बघणार आहोत. चला तर बघूया गोष्ट. एक मिडास नावाचा राजा होता. त्याचा महाल खूप मोठा होता. खजिना, हिरे, जवाहिरांनी भरलेला होता. तरी तो आनंदी नव्हता. त्याला वाटायचे की त्याच्याकडे आणखी पैसे असायला हवे. राजाची एलिना नावाची एक मुलगी होती. ती दयाळू आणि समजूतदार होती. ती नेहमी वडिलांना सांगायची, बाबा, आयुष्यात आनंद हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. पण राजाला तिचे बोलणे समजतच नव्हते. एके दिवशी जंगलात फिरत असताना राजाने एका साधूची मदत केली. साधू म्हणाले, मागा राजन, काय हवे आहे? राजा म्हणाला, मी स्पर्श करीन ते सोने बनावे. साधू म्हणाले, राजा, प्रत्येक इच्छा सुख देत नाही. पण राजा ऐकायलाच तयार नव्हता. आणि साधूंनी त्यांना वरदान दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने पलंगाला स्पर्श केला. तो सोन्यात रूपांतरित झाला. थोड्या वेळाने त्याला भूक लागली. त्याने जशी भाकरी हातात घेतली तीही सोन्याची झाली. आता राजाचा आनंद भीतीत बदलू लागला. तेवढ्यात त्याची मुलगी एलिना धावत आली व त्याला मिठी मारू लागली. राजा घाबरला. त्याने मुलीला स्पर्श करताच तीही सोन्याची झाली. राजा रडू लागला. त्याला समजले की अतिलोभामुळे आपण आज आपली प्रिय गोष्टी गमावली आणि अतिलोभामुळे आज आपण आपले पाणी, जेवण हे सगळं सोन्याचं होत असल्यामुळे तो उपाशी जीवन जगत होता. हे त्याच्या लक्षात आले. अतिलोभामुळे आपण प्रिय गोष्टी गमावतो. आपले जीवन नरकमय बनवतो हे त्याच्या लक्षात आले. अतिलोभामुळे काय दुष्परिणाम असतात हे त्याला समजले. तो धावत साधूकडे गेला व साधूची माफी मागितली. मला माझं जुनं आयुष्य हवंय. तुमचा वरदान तुम्ही परत घ्या, असे तो साधूची विनवणी करू लागला. साधूला त्याची दया आली. साधूंनी आपले वरदान परत घेतले. मग एलिना पूर्वीसारखी झाली. त्यांची मुलगी, जिचं सुवर्णात रूपांतर झालं होतं, ती पूर्वीसारखी झाली. राजाला खूप आनंद झाला. राजाला आपल्या आयुष्यातील खरा आनंद कशात असतो, खरी संपत्ती कशात आहे हे त्याच्या लक्षात आले. म्हणून माणसाने कोणत्याही गोष्टीचा कधीही अतिरेक करू नये, कधीही लोभ करू नये. कथेचा बोध: लोभ माणसाकडून आनंद हिरावून घेतो. अतिलोभामुळे माणसाचं आनंद हिरावलं जातं. त्यामुळे कधी माणसाने अतिलोभ करू नये. अति तिथे माती असते. अतिलोभामुळे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. हे या गोष्टीतून दाखवले.